ही दृश्य आपण पाहतोय किशोरी पेडणेकर या ठिकाणी त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येतोय। किशोरी पेडणेकर यांनी या आधी देखील महापौर पद भूषवलं होतं। त्यांचा विजय पुन्हा एकदा या ठिकाणी झालेला आहे। मात्र ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय किशोरी पेडणेकर या विजय झालेल्या आहेत। त्यांची ही प्रतिक्रिया देखील अगदी काही वेळातच समोर येईल। माध्यमांशी त्या काय बोलणार, त्यांच्या विजयावर काय प्रतिक्रिया देणार पाहूया। थोड़ा मागे ना अरे उमेदवार घ्या सुरू करून देतो। सुरू तुम्ही बोलणार ना भाऊ, वरळी मतदारसंघातील 6 पैकी 5 जागा जिंकून आलाय, 197 केली आहे। खरं तर 6च्या 6च आम्हाला राखता आली असती, परंतु एक बंडखोरी झाल्यामुळे दुर्दैवाने तिकडे आमची एक सीट आली नाही। पण ज्या आम्ही आमच्या चिन्हावरती जे लढलो आहे त्यात 100% यश या वरळीकरांनी हे आमच्या मागे उभं ठेवलेलं आहे। आणि मला आत्मविश्वास आहे की यातूनच आदित्यजींचं नेतृत्व, सुनीलजी आणि माझी साथ आणि या सर्व रणरागिणी जे आहेत यांनी केलेल्या कामाच्या जोरावरती नक्कीच आम्ही बाजी मांडलेली आहेत। एका बाजूला आनंद आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबईचे काही जे रिझल्ट्स किंवा ट्रेंड जे येत आहेत हे जे अंतिम स्वरूपात आल्यानंतर आहेत, पण त्यातून पण जो आमचा आत्मविश्वास होता की मुंबईचा महापौर भगवा घेऊन आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या मुंबईच्या विकासासाठी तो गेला असता। पण आता जे काही ट्रेंड्स दिसत आहेत त्यामुळे एक मनामध्ये ती पण देखील एक भावना आहे की ते मुंबईचं चित्र जसं आज वरळीकरांनी दाखवलं तसं जर झालं असतं तर त्याहीपेक्षा आनंद म्हणजे झाला असता। पण असं असला तरी देखील वरळीकरांनी जी साथ दिलेली आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी आज आम्हाला पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे। यामुळे आम्हाला या सर्व उमेदवारांना निवडून आणता आला, तेही भरघोस मताने निवडून आणलं तर याचा आम्हाला आनंद आहे। मी बाळासाहेबांच्या आणि मांच्या चरणी नतमस्तक होऊन उद्धवजी, आदित्यजी, राजजी आणि आमची जी शरदचंद्र पवार यांची जी युती आघाडी, या सर्व कार्यकर्त्यांनी जे काही काम केलं हा माझा विजय नाही, हा तिथल्या असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि जनतेचा। पण खंबीरपणे माझ्यासोबत उभे असलेले आमचे खासदार अरविंद चव्हाण, आमचे सचिनभाऊ अहिर, सुनील शिंदे आणि त्या वरी विधानसभेचे आमदार, या आमच्या पक्षाचे प्रमुख नेते हे आदित्यजी, या सगळ्यांच्या कामगिरीवर किंवा या सगळ्यांच्या सहकार्याने माझा शाखा प्रमुख गोपाळ खाडे, लालीभाऊ अहिर, या सगळे राम साळगावकर वगैरे, म्हणजे किती नावं घेऊ मी तेवढी कमी आहे। या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि अनेक म्हणजे ज्याला पैसा पसरला, षडयंत्र केली गेली, माझ्या विरोधात काय काय केलं गेलं, कोर्टाचे निकाल असूनही म्हटलं गेलं पण मी त्याकडे दुर्लक्ष करत राहिली। आणि मी प्रत्येक डोअर टू डोअर, जरी मी पक्षाची नेती आहे, मी अमकी आहे, मी तमकी आहे, ते सगळं बाहेर ठेवलं आणि प्रत्येक मतदाराच्या दारात जाऊन नतमस्तक होऊन मतदान मागितलं आणि माझ्या मतदारांनी पूर्ण सहकार्य केलं। आणि आपण म्हणतो ना की वाडवडिलांचे पुण्य, देवदेवतांचे आशीर्वाद हे सगळे कामी आले। काही आप पे बहुत सारे आरोप हुए, बॉडी बैग्स घोटाला हो या फिर काही, तर या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांचा विजय झालेला आहे। या विजयानंतर त्यांची प्रतिक्रिया देखील या ठिकाणी समोर आलेली आहे। एकूणच संपूर्ण मतदारांचं त्यांनी या ठिकाणी आभार मानलेले आहेत। किशोरी पेडणेकर यांनी खरं तर या आधी देखील त्यांचं जे महापौर पद होतं ते भूषवलं होतं आणि मग नंतर त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।